मंडळी, अपर्णास किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि आज आपण खास आषाढी एकादशीसाठी करणार आहे उपासाची सुरळीची वडी. अगदी प्रथमच हा व्हिडिओ आहे आणि उपासाची सुरळीची वडी कशी करायची बघा, अगदी इझी निघते ही. तर तुम्ही नक्की करून पहा हा शेवटपर्यंत व्हिडिओ. फार काही वेळ लागत नाही, 5 मिनिटातच या वड्या आपल्या होत आहेत. अतिशय सुरेख झालेल्या आहेत वड्या. तर पाहूया तर लगेच कसं झटपट आणि एकाच भांड्यात मी करते. नमस्कार मंडळी, अशा या मस्त सुरळीच्या वड्या करण्यासाठी इथे आपण वरीचे तांदूळ 1 वाटीभर असे, थोडी मी वाटीला कमीच घेतलेत, असे घेतलेले आहेत बघा. आणि त्यामध्ये आपण साबुदाणा घालायचा आहे, तोही अर्धी वाटी, म्हणजे वरीच्या निम्मा साबुदाणा. इथे आपण मीठ चवीपुरतं, त्यानंतर मिरचीचे 2 तुकडे, आलं जरा चवीसाठी, उपासाला आलं चालतं ते घेतलेलं आहे. त्यानंतर साखर. हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करायचे. जर तुमचा साबुदाणा होणार नाही वाटलं तर तो तुम्ही थोडा गरम करा, म्हणजे लगेच होईल. यामध्ये आपण 2 चमचे दही घेतलेलं आहे. दही, ताक काहीही घ्या. आणि आपण जेवढी वरी घेतली तेवढंच आपण पाणी घालायचं, पण ते हळूहळू मिक्स करायचं. आणि हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, भिजू द्यायचं 5 मिनिट तरी. मोठं भांडं घेतलं तरी चालेल. हे बघा, सगळं हे असं बारीक झालेलं आहे. म्हणजे त्यामध्ये आपण जिरं घातलेलं आहे, त्यानंतर आल्याचे तुकडे, हे सगळं बारीक व्हायला पाहिजे. आणि याची कन्सिस्टन्सी फार पातळ किंवा फार घट्ट नको. गरज वाटली तर तुम्ही हे गाळून पण घेऊ शकता जाड गाळणीने. आता आपण करणार आहे सुरळीच्या वडीमध्ये स्टफ करायला सारण. त्यासाठी आपण चवीपुरतं मीठ, हे ओलं खोबरं घेतलं आहे. पण साधारण मी 1 वाटीभर ओलं खोबरं घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, त्यामध्ये साखर घालायची आहे चमचाभर. त्यानंतर मिरची अशी मी लाल घेतली, किंवा तुम्ही कुठली हिरवी मिरची घेऊ शकता. त्यानंतर थोडे काजू घेतलेले आहेत आणि थोडंसं जिरं. हे सगळं आपण एकत्र करायचं आहे. इथे आपण कढईमध्ये असं स्टँड ठेवून पाणी घातलेलं आहे बघा. आपल्याला हे वाफवायचं आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही कसंही वाफवू शकता. इथे आपण थाळ्याला तूप लावणार आहे. आता इकडे मुख्य पिठाची कन्सिस्टन्सी बघा. हे पीठ आपण 10 मिनिट असं ठेवलं होतं, त्यामुळे हे भिजलेलं आहे. म्हणजे साबुदाणा आपण डायरेक्ट घेतला होता, भिजवला नव्हता. वरी पण तशीच घेतली होती, स्वच्छ धुवून घ्यायचं फक्त. हे बघा, असं अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे हे. आता पातळ नाही आहे, फार घट्ट नाही, फार पातळ नाहीच करायचं. आता आपण या थाळ्यावरती हे ओतायचे. भरपूर होतात वड्या. अशा छान रेसिपीसाठी पाहत रहा अपर्णास किचन किंवा अपर्णा पेंडुरकर रेसिपी. सगळ्या थाळ्याला हे फिरवायचे आहे. एकदम पातळही करू नका आणि जाडही नको. सुरळीची वडी कशी थोडीशी पातळच छान वाटते. आणि यात सगळं घातलं आहे पण, त्यामुळे टेस्टही छान येणार आहे. कढईतलं पाणी उकळायला लागलेलं आहे आणि पण आता आहे असं व्यवस्थित ठेवायचं, झाकण ठेवायचं. 5 मिनिट मोठा गॅस असाच ठेवायचा आहे. बघा, अशी सुरळीची वडी वाफवली जाते. फक्त 5 मिनिट ठेवायचं. झालेली आहे सुरळी. आता आपण काढून घेऊया आणि थोडी कोमट करूया. थोडं कोमट झाल्यावर आपण काढायचं, एकदम गरम गरम नाही. हे बघा, अगदी इझी निघते. तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा, त्यांना ही रेसिपी नक्की आवडेल. आणि भरपूर होते वाटीभर वरीमध्येही. कशी वाटली तर आता लाईक काय करा, सारखं सांगतच असते मी. अगदी इझी निघते. हे बघा, नंतर कापायचं, म्हणजे आपल्याला गुंडाळी करायला हे बरं पडतं. आपल्याला जेवढा पाहिजे आकार तशा त्या करून घ्यायच्यात. असं हे सारण आपण सगळं घालायचं आहे. आपण करून ठेवलं होतं ना सारण. सारण चवीला छान पाहिजे.
हा पदार्थ सगळ्यांना आवडेल बघा. असं भरपूर सारण घालायचं आणि आता ह्या आपण गुंडाळायच्या आहेत. हे बघा दिसतंय तुम्हाला, अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायच्या. सगळ्या अशाच करायच्या आहेत. अशा आपण सगळ्या सुरळीच्या वड्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण करणार आहे फोडणी. याच्या वर घालायला आपल्याला अशी तुपाची फोडणी करायची, म्हणून मी मिरच्या आधीच घातल्यात. फार काही गरम करायची गरज नाही आहे. थोडं कोमट झालं तरी. आणि जिरं हे बघा, जरा तूप वितळू दे, नाहीतर तूप करपायला नको. आता या सुरळीच्या वडीवर आपण अशी फोडणी पण घालायची आहे. मिरची, हिरवी मिरची, लाल मिरची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. कमेंट्स करायचा थोडा त्रास घ्या ना, आणि लाईकही करा, तुमच्या मैत्रिणींना पाठवा. सगळ्यांना आषाढी एकादशीच्या सर्व उपासाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग.